तुम्हाला कधी असं वाटलंय का, मी इतका विचार करून निर्णय घेतला आणि तरीही तो चुकीचाच कसा ठरला? चांगलं शिक्षण आहे, भरपूर अनुभव आहे, मी हुशार आहे, तरी सुद्धा लोक चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवतात, चुकीच्या नात्यांमध्ये अडकतात, चुकीच्या गुंतवणुका करतात आणि अनेकदा आयुष्यभर त्या एका चुकीच्या निर्णयाची किंमत मोजत राहतात. पण तुम्हाला सांगू का, समस्या जी आहे ना ती आपल्या बुद्धिमत्तेत नाहीये. समस्या आपल्या मेंदूमध्ये आधीपासून असलेल्या मानसिक सापळ्यांमध्ये. आपला मेंदू हा सत्य शोधण्यासाठी नाही, तर स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी काम करत असतो. आणि म्हणूनच अनेकदा आपण पुरावे पाहत नाही, आपण फक्त आपल्याला जे मान्य करायचंय तेच पाहतो. आणि याच कारणामुळे आपल्याकडून वारंवार तेच 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 चुकीचे निर्णय घेतले जातात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मेंदूचे असे 6 मानसिक सापळे पाहणार आहोत, जे शांतपणे आपल्या विचारांवर ताबा मिळवतात आणि आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण स्वतःची फसवणूक करत आहोत. आणि जर हे सापळे तुम्ही वेळेवर ओळखले ना, तर तुम्ही तुमचे निर्णयच नाही, तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकता. चला आता पहिल्या आणि सर्वात धोकादायक मानसिक सापळ्यापासून सुरुवात करू. याला म्हणतात कन्फर्मेशन बायस. मराठीत सांगायचं झालं तर आपल्याला सत्य शोधायचं नसतं, तर आपल्याला आपण आधीच जे काही मानतो तेच खरं आहे हे सिद्ध करायचं असतं. म्हणजे कसं, तुम्ही एखादा शेअर विकत घेतला, आता त्या शेअरची किंमत वाढेल असा तुमचा ठाम विश्वास आहे. मग तुम्ही काय करता, त्या शेअरबद्दलच्या चांगल्या चांगल्या बातम्या शोधता, यूट्यूबवर त्याचं कौतुक करणारे व्हिडिओ पाहता, तुमच्या निर्णयाचं समर्थन करणाऱ्या लोकांचं तुम्ही ऐकता. पण जो कोणी त्या शेअरबद्दल काही धोकेदायक बातमी सांगतो त्याचं मत तुम्ही लगेच नाकारता. हे फक्त गुंतवणुकीतच होतं असं नाही, नात्यांमध्येही असं घडतं. एखादी व्यक्ती आपल्याला आवडायला लागली की तिचे आपल्याला चांगलेच गुण दिसतात, पण त्याच्या वागण्यातले लाल इशारे आपण मुद्दामहून दुर्लक्षित करतो. म्हणूनच भावना आधी निर्णय घेतात आणि त्यानंतर मेंदू त्या निर्णयाचं समर्थन करणारे पुरावे गोळा करायला सुरुवात करतो. म्हणूनच जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण खात्री वाटत असेल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न मात्र नक्की विचारा, माझं मत चुकीचं असू शकतं का? कारण कधी कधी तुमच्या बाजूने असलेले पुरावे शोधण्यापेक्षा तुमच्या विरोधातले पुरावे शोधणं जास्त शहाणपणाचं ठरतं. आता दुसरा मानसिक सापळा, कन्व्हिक्शन बायस. आपला मेंदू आहे ना एक खूप मोठी चूक करतो. जो माणूस सर्वात जास्त आत्मविश्वासाने बोलतो तोच सर्वात बरोबर आहे असं तो गृहीत धरतो. पण आत्मविश्वास आणि सत्य याचा काहीच संबंध नाही. एक कल्पना करा, 2 लोक एकाच विषयावर बोलत आहेत. पहिला माणूस शांतपणे म्हणतो, माझ्या माहितीनुसार हेच योग्य आहे, पण अजून तपासायला हरकत नाही. पण दुसरा माणूस आत्मविश्वासाने म्हणतो, मी 100% खात्रीने सांगतो हेच खरंय. बहुतेक लोक कोणावर विश्वास ठेवतील? अर्थात दुसऱ्यावर. कारण आपला मेंदू आत्मविश्वासाला पुराव्यापेक्षा जास्त महत्त्व देतो. याचाच फायदा अनेक फसवे लोक घेतात. काही बनावट गुंतवणूकदार, सल्लागार, काही तथाकथित गुरु किंवा काही नेते. ते आपल्या तथ्यांनी प्रभावित करत नाहीत, ते आपल्या आत्मविश्वासाने प्रभावित करतात. म्हणूनच लोक अनेकदा सत्याचं अनुसरण नाही करत, ते ठामपणे बोलणाऱ्या व्यक्तीचं अनुसरण करतात. म्हणून पुढच्या वेळी कोणीही खूप खात्रीनं बोलत असेल तेव्हा स्वतःला हा प्रश्न विचारा, हा माणूस इतका आत्मविश्वासाने बोलतोय, पण त्याच्याकडे याचे ठोस पुरावे आहेत का? कारण मोठा आवाज म्हणजे मोठं सत्य असतंच असं नाही. आता तिसरा मानसिक सापळा पाहूया, अपरन्स बायस. एक साधा प्रश्न, जर एखादी व्यक्ती महागडे कपडे घालते, छान इंग्रजी बोलते, आत्मविश्वासाने वावरते, तर आपण तिच्याबद्दल पहिल्याच भेटीत काय समजतो? हा माणूस नक्कीच हुशार असेल. पण हा निष्कर्ष आपण पुराव्यावरून काढतच नाही. आपला मेंदू फक्त बाह्य रूपावरून तो निर्णय घेतो. आपला मेंदू हजारो वर्षापासून जलद निर्णय घेण्यासाठी तयार झालाय. म्हणूनच तो एखाद्या व्यक्तीचा चेहरा, पेहराव, बोलण्याची शैली आणि शरीर भाषा पाहून काही सेकंदात मत तयार करतो. पण हीच घाई अनेकदा आपल्याला फसवते. म्हणूनच अनेक फसवे लोक स्वतःची प्रतिमा इतकी आकर्षक तयार करतात की लोक त्यांच्या स्वभावाकडे नाही, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या चकाकीकडे आकर्षित होतात. खऱ्या आयुष्यातही हे वारंवार घडतं.
इंटरव्ह्यूमध्ये, व्यवसायात, नात्यांमध्ये आपण अनेकदा दिसण्याला जास्त महत्त्व देतो आणि वागण्याकडे कमी लक्ष देतो. म्हणूनच पुढच्या वेळी कोणीतरी पहिल्याच भेटीत जर खूप प्रभावी वाटलं ना, तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. मी या व्यक्तीच्या चारित्र्यावर विश्वास ठेवतोय की फक्त त्या व्यक्तिमत्वावर? कारण रूप आकर्षित करू शकतं, पण स्वभावच सत्य सांगतं. आता चौथा मानसिक सापळा, ग्रुप बायस. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एखादी गोष्ट खूप लोक करत असतात ना, तेव्हा आपल्यालाही असं वाटतं, इतके लोक चुकीचे कसे असतील? आणि इथूनच आपल्या विचारांवर गर्दीचा प्रभाव सुरू होतो. माणूस हा स्वतंत्रपणे विचार करणारा प्राणी नाहीये, तो एक सामाजिक प्राणी आहे. त्याला स्वीकारलं जाण्याची गरज असते. म्हणूनच अनेकदा तो स्वतःच्या बुद्धीपेक्षा गर्दीच्या मतावर जास्त विश्वास ठेवतो. याचं एक उदाहरण आपण नेहमी पाहतो. एखादा शेअर अचानक चर्चेत येतो, सगळे त्यात पैसे गुंतवायला लागतात आणि अनेक लोक कोणताही अभ्यास न करता फक्त इतरांना पाहून गुंतवणूक करतात. नंतर तो शेअर खाली येतो आणि तेच लोक म्हणतात, अरे यार, सगळे घेत होते म्हणून मीही घेतला. पण गर्दी एखादी गोष्ट करत आहे याचा अर्थ ती गोष्ट योग्यच आहे असा होत नाही. इतिहासात अनेक वेळा बहुसंख्य लोक चुकीचे ठरलेत. आणि म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा एखादा निर्णय फक्त सगळेच असं करत आहेत म्हणून घेत असाल, तेव्हा एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, हा निर्णय माझा आहे की गर्दीचा? कारण जो माणूस प्रत्येक वेळी गर्दीच्या मागे चालतो तो कधीच स्वतःचा मार्ग तयार करू शकत नाही. आता पाचवा मानसिक सापळा, ब्लेम बायस. एक साधा प्रश्न आहे, जेव्हा आपल्या आयुष्यात काही चूक होते तेव्हा आपण सर्वात आधी कोणाचा विचार करतो? परिस्थिती, नशीब, सरकार, बॉस, कुटुंब किंवा इतर लोक? पण स्वतःकडे बोट दाखवणं मात्र आपल्याला सर्वात कठीण वाटतं. कारण आपला अहंकार स्वतःचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच अपयश आलं की मेंदू लगेच असा विचार करतो, चूक माझी नाहीये, कोणीतरी दुसराच जबाबदार आहे. क्षणभर यामुळे आपल्याला बरं वाटतं, पण त्याची एक मोठी किंमत मोजावी लागते. कारण जोपर्यंत दोष दुसऱ्यांचा आहे तोपर्यंत बदल करण्याची गरज आपल्याला वाटत नाही. समजा एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला, तो म्हणतो, यार पेपरच खूप अवघड होता. किंवा एखादा गुंतवणूकदार तोट्यात गेला तेव्हा तो म्हणतो, यार हे मार्केटच खूप खराब आहे. हे काही वेळा खरंही असू शकतं, पण एक प्रश्न आपण नेहमी स्वतःला विचारला पाहिजे, या परिस्थितीत माझी चूक काय होती? कारण दुसऱ्यांना दोष दिल्याने मनाला समाधान मिळेल, पण स्वतःची जबाबदारी स्वीकारल्याने आयुष्य बदलायला सुरुवात होते. ज्या दिवशी आपण आपल्या प्रत्येक निर्णयात स्वतःच्या वाटा शोधायला सुरुवात करतो, त्याच वेळी आपली खरी प्रगती सुरू होते. आता शेवटचा आणि कदाचित सर्वात धोकादायक मानसिक सापळा, सुपेरियरिटी बायस. एक गमतीदार गोष्ट सांगतो. बहुतेक लोकांना असं वाटतं की मी सरासरी माणसापेक्षा जास्त समजूतदार आहे. पण जर प्रत्येकालाच असं वाटत असेल तर मग सरासरी माणूस नेमका आहे तरी कोण? यालाच म्हणतात सुपेरियरिटी बायस. आपण स्वतःच्या बुद्धीचं, निर्णयांचं आणि क्षमतेचं मूल्यांकन अनेकदा वास्तवापेक्षा जास्त करतो. आणि हीच गोष्ट आपल्याला सर्वात मोठ्या चुका करायला भाग पाडते. कारण ज्या क्षणी आपल्याला वाटायला लागतं ना, मला सगळं काही माहिती आहे, त्या क्षणी आपण शिकणं थांबवतो. याच कारणामुळे काही गुंतवणूकदार जोखीम कमी समजतात, काही व्यावसायिक कोणाचाही सल्ला घेत नाहीत आणि काही लोक आपल्या चुका मान्यच करत नाहीत. त्यांना वाटतं चूक इतरांकडून होईल, माझ्याकडून नाही. पण वास्तव अगदी उलटं असतं. जितका माणूस स्वतःच्या मर्यादा ओळखतो तितके त्याचे निर्णय अधिक चांगले होत जातात. म्हणूनच स्वतःला एक प्रश्न नेहमी विचारा, मी खरंच बरोबर आहे का? की मला फक्त तसं वाटत आहे? कारण खरा शहाणा माणूस तो नसतो ज्याच्याकडे सगळी उत्तर असतात. खरा शहाणा माणूस तो असतो जो स्वतः चुकीचा असू शकतो हे मान्य करण्याची हिंमत ठेवतो. या व्हिडिओतून एक आपल्याला महत्त्वाची गोष्ट समजते. आपला सर्वात मोठा शत्रू बाहेर नाहीये, तो आपल्या स्वतःच्या मनामध्ये लपलेला आहे. हे जे मानसिक सापळे आहेत ना, ते इतक्या शांतपणे काम करतात की अनेकदा आपल्याला ते आहेत हेही लक्षात येत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही हे सापळे इतरांमध्ये नाही तर स्वतःमध्ये ओळखायला सुरुवात कराल ना, त्या दिवशी तुमचे निर्णय बदलायला लागतील. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, निर्णय बदलले की सवय बदलतात आणि सवयी बदलल्या की आयुष्य बदलायला सुरुवात होती.
जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला एक जरी नवीन गोष्ट शिकायला मिळाली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि अशाच पुस्तकांमधून जीवन बदलवणारे धडे, मानसशास्त्र, पैसा, मानवी स्वभाव आणि यशाचं रहस्य जर समजून घ्यायचं असेल तर आपल्या मनाची श्रीमंती या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका विचाराला हादरवून सोडणाऱ्या व्हिडिओमध्ये. तुमचे खूप खूप धन्यवाद.